भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड धम्मदीक्षेची मोहीम भाग पहिला भगवान बुद्ध आणि त्यांचा विषाद योग एक धर्मोपदेश करावा की करू नये। ज्ञानप्राप्ती करून घेतल्यावर आणि आपल्या धम्ममार्गाची रूपरेखा निश्चित केल्यावर भगवान बुद्धांच्या मनात एक प्रश्न उभा राहिला। दुसऱ्या लोकांना आपल्या धम्माचा उपदेश करावा की स्वतःच्या कल्याणातच आपले उर्वरित जीवन व्यतीत करावे। त्यांनी विचार केला, नव्या तत्वज्ञानाचा मला लाभ झाला आहे हे खरे, परंतु सामान्य माणसाला ते तत्व समजणे आणि त्याचे अनुकरण करणे कठीण आहे। बुद्धिमान लोकांना देखील ते सहजासहजी कळणारे नाही। ईश्वर आणि आत्मा यांच्या गुंतागुंतीतून स्वतःची सुटका करून घेणे कठीण आहे। धार्मिक विधी आणि समारंभ यांच्यावरील श्रद्धेचा त्याग करून त्यापासून मुक्त होणे माणसाला कठीण आहे। माणसाला ब्राह्मणी कर्मवादापासून स्वतःची मुक्तता करून घेणे कठीण आहे। आत्मा अमर आहे या श्रद्धेचा त्याग करणे आणि आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही व तो मृत्यूनंतर अस्तित्वात राहत नाही हा माझा सिद्धांत मान्य करणेही लोकांना कठीण आहे। मनुष्य जात स्वार्थरत आहे आणि त्यातच ती आनंद आणि सुख मानते। माझ्या सद्धम्मानुसार स्वार्थ सोडून सदाचरणाची शिकवण मान्य करणे मनुष्य जातीला कठीण आहे। जर मी माझ्या सिद्धांताची शिकवण दिली आणि इतरांना ती समजली नाही किंवा समजल्यावरही त्यांनी ती मान्य केली नाही किंवा मान्य करूनही त्यानुसार त्यांनी आचरण केले नाही तर त्यांना तो एक त्रास होईल आणि मलाही तो एक तापच होऊन बसेल। मी जगापासून दूर असा एक संन्याशीच राहून माझ्या या तत्वज्ञानाचा उपयोग स्वतःचे कल्याण करून घेण्यासाठी का करू नये? त्यांनी स्वतःलाच प्रश्न केला, निदान मी स्वतःचे तरी कल्याण करून घेऊ शकेल। याप्रमाणे विचार करीत असताना भगवान बुद्धांचे मन त्यांच्या तत्वज्ञानाची इतरांना शिकवण देण्याकडे न वळता निष्क्रियतेकडे झुकले। भगवान बुद्धांच्या मनात काय विचार चालले आहेत हे जाणून सहपती विचार करू लागला, खरोखरच जगाचा नाश होणार आहे जर सम्यक संबुद्ध तथागतांचे मन निष्क्रियतेकडे झुकले व आपल्या धम्माची शिकवण इतरांना न देण्याचा त्यांनी संकल्प केला तर ह्या जगावर खरोखरीच विनाश ओढवेल। असा चिंताग्रस्त होऊन ब्रह्मसहस्पती ब्रह्मलोक सोडून आला व भगवान बुद्धांपुढे प्रकट झाला। आपले उत्तरीय वस्त्र खांद्यावर नीट सावरून नम्रतेने हात जोडून तो म्हणाला, आपण आता सिद्धार्थ गौतम नसून भगवान बुद्ध आहात। आपण सम्यक संबुद्ध आहात। आपण तथागत आहात। आपण जगताला अंधकारातून मुक्त करण्याचे कसे नाकारू शकता? सन्मार्गावरून चुकत असलेल्या मानव जातीचे रक्षण करण्याच्या कार्यापासून आपण कसे विन्मुख होऊ शकता? असे पुष्कळ प्राणी आहेत जे फार अशुद्ध नाहीत। आपला सद्धम्म एका वेळेस न मिळाल्यामुळे त्या प्राण्यांचा अधपात होईल। ब्रह्मसहस्पती पुढे म्हणाला, भगवंत जाणतच आहेत की प्राचीन काळापासून मगधवासियात अनेक दोषांनी भरलेला एक अशुद्ध धर्म प्रचलित आहे। आपल्या अविनाशी धम्माचे द्वार त्यांच्यासाठी भगवंत खुले करणार नाहीत काय? पर्वत शिखरावर उभा राहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या सभोवताली खाली उभे असलेल्या सर्व लोकांकडे पाहतो, त्याचप्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावर चढून त्या सर्वोच्च स्थानावर उभे राहून पाहणाऱ्या हे दुःखमुक्त भगवान दुःखाच्या सागरात बुडालेल्या या लोकांकडे पहा। जन्मऋणातून मुक्त झालेल्या हे विजयी वीरा, हे सार्थवाह, हे अजेय, उठा, जगामध्ये विचरण करा, त्याच्याकडे पाठ फिरवू नका। हे भगवान, देव आणि मानव यांच्यावर करुणा बुद्धीने त्यांना आपल्या सद्धम्माची शिकवण द्यावी। भगवान बुद्धांनी उत्तर दिले, थोर मानवश्रेष्ठ ब्रह्मा, मी माझ्या धम्माचा सार्वजनिक उपदेश न देण्याचा जो संकल्प केला होता याचे कारण मला तसे करणे व्यर्थचे तापदायक होईल असे वाटले। जगामध्ये अतिशय दुःख आहे याची जाणीव ठेवून भगवान बुद्धांना पटले की हात गुंडाळून संन्याशी होऊन स्वस्थ बसणे आणि जगात जसे घडत आहे तसेच घडू देणे हे योग्य नाही। तपश्चर्या आणि आत्मपीडनाचा मार्ग निरुपयोगी असल्याचे दिसून आले। जगापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ वाटले। संन्याशालाच देखील जगापासून सुटका नाही। जगापासून दूर पळून जाण्यापेक्षा जग बदलून त्याची सुधारणा करणे हेच आवश्यक आहे हे त्यांनी जाणले।
भगवान बुद्धांना याची आठवण झाली की त्यांनी संसाराचा त्याग यासाठी केला होता की जगात एवढा संघर्ष आहे व त्यापासून जगात दुःख व दैन्य निर्माण झाले आहे आणि त्यावर त्यांना कोणताच उपाय सापडला नव्हता. जर आपल्या धम्मप्रचाराने जगातील दुःख आणि दैन्य दूर करता आले तर केवळ निष्क्रियतेचा पुतळा बनून स्वस्थ न बसता संसारात पुनरुपी जाऊन त्यांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे हे त्यांनी ओळखले. म्हणून भगवान बुद्धांनी ब्रह्मसहपतीची विनंती मान्य केली आणि आपल्या सद्धम्माची शिकवण जगाला देण्याचा त्यांनी निश्चय केला.